Good afternoon, friends. Good afternoon, friends. Today we see the second lecture of this topic. Second lecture of screw jack. Yes, this screw jack I reduce the size. This screw jack consists of 7 parts. In a previous lecture, we have seen screw jack consists of 7 parts. This is the body of screw jack. This is a nut. It is also called as bush. This nut or bush is having internal threads. या नट किंवा बुशला इंटरनल थ्रेड्स आहेत. नंतर आपण हा स्पिंडल पाहिलेला आहे. या स्पिंडलला हा खालचा पार्ट आहे, याला एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड्स आहेत आणि या हेडला नर्लिंग लावलेला आहे. हा याला स्क्रू देखील म्हणतात किंवा स्पिंडल देखील म्हणतात. याला नट किंवा बुश म्हणतात. त्याच्यावरती हा कप ठेवलेला आहे आणि हे एक वॉशर आहे आणि या साईडने आपण टॉमी बार इन्सर्ट करतो. बाय अप्लाइंग एफर्ट टू दिस टॉमी बार, लोड मे बी इनक्रीज और लोड मे बी लोअर. करेक्ट, लोड मे बी इनक्रीज और लोड मे बी lower. So these are the various parts of screw jack. Now we see this three-dimensional figure of screw jack. Now we will see the assembly of screw jack. Okay, I reduce again size over here. This is the assembly of screw jack. This assembly of screw jack, this is a sectional front view of screw jack assembly. Sectional front view of screw jack assembly. This is a top view of screw jack assembly. In exam, मागच्या वेळेला म्हणजे हा एक्झामला म्हणजे एक एक्झाम सोडून हा प्रश्न परीक्षेमध्ये येतोच. म्हणजे एक एक्झाम झाली, दुसऱ्या एक्झामला स्क्रू जॅकची असेंब्ली येतेच, कळत आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे स्केचबुकमध्ये सुद्धा ड्रॉ करायचं आहे, शीटवर सुद्धा ड्रॉ करायचं आहे. सगळ्यात पहिले याची एक रफ ड्रॉईंग करून घ्यायची आहे, डायमेन्शन त्याचे ऑब्झर्व करून घ्यायचे आहेत, बारीक ॲनालिसिस करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ड्रॉ करायला सुरुवात करायची आहे. तर हे स्क्रू जॅकची असेंब्ली केलेली आहे. ही स्क्रू जॅकची बॉडी, त्यामध्ये हे बुश इथे इन्सर्ट केलेलं आहे. हे बुश इन्सर्ट केल्यानंतर हा स्पिंडल त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा टॉमी बार या स्पिंडलच्या हेडमध्ये टाकलेला आहे. हा कप आहे, या कपमध्ये या सेट स्क्रूने हे टाईट केलेलं आहे आणि आपण या साईडने या टॉमी बारला एफर्ट अप्लाय करतो आणि बाय अप्लाइंग एफर्ट विथ हेल्प ऑफ दिस टॉमी बार वी रेज द लोड. आणि आपण लोड रेज करतो किंवा लोअर करतो. लोड रेज करतो किंवा लोड लोअर करतो. तर ही पार्ट लिस्ट इथे दाखवलेली आहे. स्क्रू जॅकचे 7 पार्ट्स आहेत. पार्ट नंबर, हे पार्ट नेम, त्याचं मटेरियल आणि क्वांटिटी. तुम्हाला ही पार्ट लिस्ट परीक्षेमध्ये काढणं अत्यावश्यक असते. या पार्ट लिस्टचा पहिला पार्ट आहे बॉडी मेडअप ऑफ कास्ट आयर्न हॅविंग 1 क्वांटिटी. सेकंड पार्ट बुश मेडअप ऑफ माइल्ड स्टील हॅविंग 1 क्वांटिटी. Third part is screw, that is also made up of mild steel, having 1 part. Cup made up of cast iron having 1 part. Washer made up of mild steel having 1 part. Set screw made up of mild steel having 1 quantity. Tommy bar made up of mild steel having 1 quantity. हा स्क्रू जॅकचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. हा स्क्रू जॅकचा टॉप व्ह्यू आहे. आपण इथपर्यंत आल्यानंतर ही असेंब्ली पुन्हा कशी ड्रॉ करायची ते पाहू. आपण त्या अगोदर एक छोटा व्हिडिओ ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. ही स्क्रू जॅकची इथे त्याने सेक्शनल व्ह्यू इथे आपल्याला दाखवलेला आहे.
स्क्रू जॅकचा बॉडी आहे. हा स्क्रू जॅकचा अर्धा व्ह्यू इकडे त्याने दाखवलेला आहे. हे त्याने रोटेट करून आपल्याला दाखवतील. आता ही स्क्रू जॅकची बॉडी होती. ही रेड कलरचा जो ही असेंब्लीमध्ये ही फिगर दाखवलेली आहे ती स्क्रू जॅकची बॉडी आहे. ही स्क्रू जॅकचा बेस प्लेट आहे. हे बघा, परीक्षेमध्ये ड्रॉ करताना जास्त विचार करत नाही बसायचे, ॲक्च्युली ड्रॉ करून टाकायचे. थोडेफार डायमेन्शन मॅच नसले होत तरी पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा, थांबायचं नाही आहे. कळत आहे? आता ही बेस प्लेट आहे. हा तुमचा स्क्रू जॅकची कोनिकल टाईप बॉडी आहे. या इथे रिसेस दाखवलेली आहे आणि हा पोर्शन 75 mm डायमीटरचा आणि आतली डायमीटर 50 होती. हा स्क्रू जॅकचा नट आहे. हा स्क्रू जॅकचा नट आहे किंवा याला बुश देखील म्हणतात. याला इंटरनल स्क्वेअर थ्रेड आहे. हा स्क्रू जॅकचा स्पिंडल आहे किंवा याला स्क्रू म्हणतात. याला एक्सटर्नल थ्रेड्स आहे. हा स्क्रू जॅकचा स्पिंडल किंवा स्क्रू म्हणतात. याला एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड आहे आणि हा तुमच्या स्पिंडलचा हेड झाला. आणि इकडून आपण टॉमी बार इन्सर्ट करतो आणि हा तुमचा कप आहे. इथे वॉशर आणि सेट स्क्रूने ते आपण असेंबल केलेलं आहे. आपण हे सेट स्क्रूने आणि त्याच्याने ते असेंबल करतो आहे. म्हणजे हे इथे या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला अजून हे पार्ट्स क्लिअर होतील. हा स्क्रू जॅकचा बॉडी आहे. ही स्क्रू जॅकची बॉडी. हा स्क्रू जॅकचा हे बुश किंवा याला आपण नट म्हणू. आणि ह्या तुमचा स्पिंडल. हा तुमचा टॉमी बार इथे इन्सर्ट केलेला आहे. हा तुमचा कप. हा तुमचा सेट स्क्वेअर आणि ही तुमचा वॉशर. असे स्क्रू जॅकचे 7 पार्ट आहेत. आय होप यू विल अंडरस्टूड अप टू दिस. तर थोडं पुढे जाऊ. याने रोटेटिंग व्ह्यूमध्ये दाखवलेलं आहे. दोन हाफ सेक्शन करून त्यांनी आपल्याला हे ॲनिमेशन इथे दाखवलेलं आहे. त्यांनी पुन्हा इकडे आलेले आहेत. आपण हा इथे स्टॉप करून आपल्या तर अशा पद्धतीने हे जे 3D फिगर आपण पाहू असंच त्याने तिथे दाखवलेलं आहे त्या ॲनिमेशनमध्ये. ही तुमची बॉडी. हा तुमचा नट किंवा याला बुश म्हणतात. हा तुमचा स्क्रू किंवा याला स्पिंडल देखील म्हणतात. आणि इकडून हा नर्लिंग शेपचा हा टॉमी बार इथे इन्सर्ट करतात. हा आहे तुमचा कप आणि हे तुमचं वॉशर. हे सगळे पार्ट एकमेकाला असेंबल करतात. हे बुश किंवा नट यामध्ये जातो. यामध्ये हा स्पिंडल इन्सर्ट केला जातो आणि या साईडने हा टॉमी बार लावून हा कप आणि वॉशर ठेवले जाते. अशा पद्धतीने आपण त्याची असेंब्ली करतो. तर हा तुम्हाला परीक्षेमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, 3D फिगर काढायची नाही आहे. यू हॅव टू ड्रॉ ओनली 2D फिगर्स. करेक्ट. परीक्षेमध्ये याची एक तर असेंब्ली येईल किंवा डिटेल्स येईल. परीक्षेमध्ये एक तर असेंब्ली किंवा डिटेल्स येईल. तर आपण पुन्हा याच्या डिटेल्स पार्टकडे आपण पहिल्या लेक्चरमध्ये ही बॉडी आणि बुश बघितला कसा ड्रॉ करायचा. त्यानंतर हा स्पिंडल, तिसरा जो पार्ट आहे स्क्रू, तो आपण बघू. याची आपण साईज थोडी वाढवून घेऊ. आपला हा थर्ड पार्ट जो आहे तो स्क्रू आहे. दॅट स्क्रू इज मेडअप ऑफ माइल्ड स्टील हॅविंग 1 नंबर. या स्क्रूचा हा खाली थ्रेडेड पोर्शन आहे. हा खाली थ्रेड तुम्हाला माहीत असतात. आपल्या बोल्टला, नटला थ्रेड असतात. नटला इंटरनल थ्रेड असतात व बोल्टला एक्सटर्नल थ्रेड असतात, ही तुम्हाला माहिती आहे. या बोल्टची जी थ्रेडेड पोर्शनची हाईट आहे ती 165 आहे. याने थ्रेडेड पोर्शन काही ठिकाणीच दाखवलेलं आहे. म्हणजे कंप्लीट त्या 165 mm ला थ्रेड काढायची गरज नाही आहे. फक्त थोड्या पार्टसाठी जरी थ्रेड दाखवला
तो तो म्हणजे वर्कर समजून जातो, तो ड्रॉइंगचं ॲनालिसिस करणारा पर्सन समजून जातो की कम्प्लीट लेंथला थ्रेड आहे, हे कन्व्हेन्शन आहे, कळत आहे. तर इथे स्क्वेअर थ्रेड 40/6 राईट हँड साईडचा थ्रेड त्याने वापरलेला आहे. याची जी कंप्लीट हाईट आहे ती 165 mm आहे. नंतर इथे हा हेड ठेवलेला आहे, त्या हेडची कंप्लीट हाईट आपण मोजू. हे 9, हे 50 आणि हे 9, आणि वरती पुन्हा 9 mmचं प्रोजेक्शन आहे कप इन्सर्ट ठेवण्यासाठी, कप ठेवण्यासाठी, कळत आहे. म्हणजे स्क्रूची टोटल हाईट हे 165, हे 9, हे 50 आणि हे 9, आणि हे 9, म्हणजे 50 आणि 9 59, 59 आणि 9 68, 68 आणि 9 77, हे 165 mm + 77, this height, means that is a complete height of screw, कळत आहे. आणि हे स्क्रूची 40 mm डायमीटर आहे, 6 mm त्याचं स्पीच आहे, कळत आहे. 6 mm त्याचं स्पीच आहे. 40/6 राईट हँड थ्रेड येथे त्यांनी वापरलेला आहे, 40/6 राईट हँड थ्रेड. नंतर 40/6 राईट हँड थ्रेड त्याने वापरलेला आहे. या जे हेड आहे त्याची जी आउटसाईड डायमीटर आहे या इथे ती 65 आहे. या इथे जे थोडा इन्क्लाइन पोर्शन दाखवलेला आहे त्याची डायमीटर 45 आहे. आणि इथे जिथे आपण हा कप इन्सर्ट करणार आहे त्याची डायमीटर 25 आहे. म्हणजे स्क्रूच्या 3 डायमीटर होत्या, 5 = 65, 5 = 45, 5 = 25, या इतक्या डायमीटर आहेत. याच्या प्रोजेक्शनची हाईट 9 mm आहे, याची हाईट पण 9 mm आणि ही हाईट पण 9 mm. टोटल याची हाईट 165 mm आहे. याच्यावर आपण स्क्वेअर थ्रेड आपण वापरलेले आहेत, 40/6 राईट हँड स्क्वेअर थ्रेड. हा 45 डिग्रीचा अँगल आहे. इथे आपण टॉमी बार इन्सर्ट करतो. या इथे तुम्हाला क्रॉस हॅचिंग दिसेल. ही क्रॉस हॅचिंग म्हणजे काय, फॉर ग्रिपिंग पर्पज, म्हणजे आपण जर प्लेन सरफेस वापरला, या टॉमी बारवरही इथे क्रॉस हॅचिंग दाखवलेली आहे. आपण जर प्लेन सरफेस वापरला तर आपण एफर्ट अप्लाय करायला आपल्याला अडचण येईल. टू अवॉइड दिस वी यूज क्रॉस हॅचिंग. ड्यू टू क्रॉस हॅचिंग मीन्स वी अप्लाय अ प्रॉपर एफर्ट, म्हणजे आपण प्रॉपरली एफर्ट त्याच्यावर अप्लाय करू शकतो, तो आपला उद्देश आहे. तर हे झाले स्क्रू कसा ड्रॉ करायचा ते, कळत आहे. आणि याच्यात बारीक बारीक डायमेन्शन आहे, जास्त विचार करत नाही बसायचा, पहिले ड्रॉ करायचं, पहिले पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. आपण जास्त थांबत बसलो तर मग इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस टू, म्हणजे आपल्याला याच्या बाहेर निघता नाही येणार. आपल्याला एका तासात ही परीक्षेमध्ये सुद्धा ड्रॉ करायचा असतो 16 मार्काचा क्वेश्चन एका तासात, दुसऱ्या एका तासात दुसरा 16 मार्काचा, असं 2 तासात 32 मार्काचा पेपर आपण सहज सॉल्व करू शकतो. आणि उरलेला अर्धा पेपर उरलेल्या 2 तासात, आपला असा 4 तासांचा पेपर आहे. तर ही आपला स्क्रू अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. स्क्रू झाल्यानंतर हा टॉमी बार आहे. टॉमी बारची टोटल लेंथ 280 आहे. त्यापैकी जी याच्यात जाते, या 12 mm ची डायमीटर या स्क्रूमध्ये इन्सर्ट होते, ही 12 mm ची डायमीटर. आणि जी 12 mm ची डायमीटर आहे त्याची लेंथ 65 आहे, कळत आहे. आणि उरलेला जो नर्लिंग पार्ट आहे त्याची डायमीटर 20 mm आहे, त्याची डायमीटर 20 mm आहे. 12 mm चा पोर्शन इथे इन्सर्ट होतो. टॉमी बारचं जे मटेरियल आहे ते माइल्ड स्टील आहे, त्याचा 1 नंबर आहे. तर आपण इतके पार्ट पाहिले. एक तर बॉडी पाहिली, पहिल्या लेक्चरमध्ये आपण ही बॉडी, नंतर आपण हे बुश, हा टॉमी बार आणि हा स्क्रू, इतके मेन इम्पॉर्टंट पार्ट आपण पाहिले. बाकीचे पार्ट अतिशय सोपे आहेत, त्याला जास्तचा वेळ लावायचा नाही. हे मेन पार्ट जरी तुम्ही 4 पार्ट काढले, परीक्षेत काही वेळेला सगळे पार्ट्स काढाव्यास येत नाहीत, कळत आहे. नंतर हा चौथा पार्ट जो आहे तो कप आहे. हा कप इथे या स्क्रूच्या हेडवर ठेवला जातो. हा कप आहे. कपच्या वेगवेगळ्या डायमीटर आहे. ही 65 mm डायमीटर. या कोनिकल पोर्शनची डायमीटर 45 आहे. हा आतला जो प्रोजेक्शन पार्ट आहे त्याची डायमीटर 25 आहे. इथे रॉंग त्याने दाखवलेलं आहे. ही हाईट जी आहे ती 9 आहे, वरची हाईट 30 आहे.
म्हणजे कपची टोटल हाईट 39 आहे, हे 9 आणि वरती 30 असं 39 चा कप आहे. आणि वॉशर आणि सेट स्क्रू अतिशय सोपे आहे ड्रॉ करण्यासाठी, त्याला जास्त असा वेळ लागत नाही. हा कपचा टॉप व्ह्यू त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे. कपचा टॉप व्ह्यू त्यांनी आपल्याला इथे दिलेला आहे. कपचं मटेरियल कास्ट आयर्न आहे. हा कपच्या बाहेरची डायमीटर 65 आहे, ही खालची डायमीटर 45 आहे, आतली डायमीटर 37 आहे. हे प्रोजेक्शन पार्ट जो आहे त्याचा डायमीटर 25 आहे. हे 9 mm आणि वरती 30 mm अशी कपची हाईट आहे. हे वॉशर आणि हे सेट स्क्रू. अशा पद्धतीने आपण स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट काढू शकतो. आता तुम्ही इथे बघितलं असाल, या फिगरमध्ये त्यांनी स्क्रू जॅकची आपल्याला असेंब्ली करून दाखवलेली आहे. असेंब्ली म्हणजे आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, स्क्रू जॅकची आपण ही डायरेक्ट असेंब्ली बघितली, कलर असेंब्ली. हा स्क्रू जॅकची बॉडी आहे. ही स्क्रू जॅकची बॉडी हे बघा, ही स्क्रू जॅकची असेंब्ली तुम्ही इथं बघत आहात. ही बॉडी ऑफ स्क्रू जॅक आहे. हा बुश आहे, हा स्पिंडल आहे, इथे टॉमी बार आपण इन्सर्ट करतो. हा कप पोर्शन आहे, हा सेट स्क्रू आणि वॉशर आहे. असे स्क्रू जॅकचे 7 पार्ट आहेत. त्याची असेंब्ली करून आपण सेक्शनल व्ह्यू इथे काढतो. कळत आहे? मी पुन्हा दाखवतोय कारण परीक्षेमध्ये तुम्हाला हे ॲनिमेशन किंवा 3D फिगर काढायला नाही आहे. कळत आहे? परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्टली हे इमॅजिन करून, मी हे चॅप्टर सगळ्यात पहिले घेण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला फक्त 10 असेंब्लीमध्ये येणार आहे. त्या 10 असेंब्लीमधलंच परीक्षेला येणार आहे. कळत आहे? मी आत्तापर्यंत युनिव्हर्सल कपलिंग, फुटस्टेप, बेरिंग या 2 असेंब्ली कंप्लीट आपण केल्या. ही तिसरी असेंब्ली आहे स्क्रू जॅक. कळत आहे? तर या स्क्रू जॅकचे 7 पार्ट्स होते. ही बॉडी ऑफ स्क्रू जॅक, हा बुश किंवा नट, हा स्पिंडल ऑफ स्क्रू जॅक, हा तुमचा टॉमी बार, हा तुमचा कप, हा सेट स्क्रू आणि वॉशर, असे 7 पार्ट आहेत. हे 7 पार्ट असेंबल केल्यानंतर त्याचा आपण सेक्शनल फ्रंट व्ह्यू इथे ड्रॉ केलेला. आणि हे आपण एकदा स्केचबुकवर, नंतर शीटवर आणि अजून एकदा प्रॅक्टिस केल्यावर आपण हे परीक्षेत सहज काढू शकतो. कारण परीक्षेत हे समजा डिटेल्स दिलेले आहे, या डिटेलवरून ही असेंब्ली तुम्हाला ड्रॉ करायची आहे किंवा या डिटेल्सवर, ह्या असेंब्लीवरून डिटेल पार्ट्स काढायचे आहेत. म्हणजे ह्याचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे आपल्याला त्याचे सोल्युशन तिथेच दिलेलं असतं. आपल्याला जास्त असा वेळ घालावा लागत नाही. सोल्युशन आपल्याला तिथेच दिलेलं आहे, जास्त वेळ दौडावा आपल्याला लागत नाही. तर ही बॉडी स्क्रू जॅकची आहे. याच्यात हे वॉशर, इथे हे बुश किंवा नट इन्सर्ट केलेला आहे. हा तुमचा व्हर्टिकल पोर्शन स्पिंडल आहे. या स्पिंडलमध्ये हा टॉमी बार इकडून इन्सर्ट केलेला आहे. हे तुमचं कप आहे. या कपमध्ये हे वॉशर आणि या सेट स्क्रूने हे 7 पार्ट आपण जॉईन केलेले आहेत. इथे त्याने नंबरिंग केलेली आहे. इथे नावं द्यायचे नाही आहेत. हा पहिला पार्ट बॉडी ऑफ स्क्रू जॅक, आणि इथं पार्ट लिस्ट दिली आहे. इथे त्याने डिस्क्रिप्शन दिलं आहे, पार्ट लिस्ट, बॉडी, त्याचं मटेरियल कोणतं, कास्ट आहे, त्याच्या क्वांटिटी किती, 1. दुसरा जो पार्ट दिलेला आहे ते बुश आहे किंवा त्याला आपण नट म्हणू शकतो. त्याचं मटेरियल आहे माइल्ड स्टील, त्याची क्वांटिटी आहे 1. तिसरा पार्ट हा स्क्रू आहे, त्याचं मटेरियल पण माइल्ड स्टील आहे, त्याची क्वांटिटी आहे 1. करेक्ट? नंतर हे अशा पद्धतीने पार्ट जॉईन केले. ही बेस प्लेटची हाईट 20 होती. वरती हा कोनिकल पोर्शन जो आहे त्याची हाईट 125 आहे. त्याच्यानंतर तिथून तर वरचा स्क्रू जॅक
याची बॉडी 40. तुम्हाला परीक्षेमध्ये सगळे डायमेन्शन दाखवायची गरज नाही आहे. काही मोजके डायमेन्शन जरी दाखवले तरी चालेल, कारण ड्रॉइंग खराब नाही झाली पाहिजे, डायमेन्शनने जास्त कन्फ्युजन नाही वाढलं पाहिजे. कळत आहे? या टॉमी बार हा इथे सेक्शन केलेला आहे, कारण या सेंटर लाईनपासून टॉमी बारची लेंथ 244 mm आहे, 244 mm आहे. तर एवढी पूर्ण लेंथ काढायची गरज नाही. इथे सेक्शन दिला आणि एक ठराविक अंतराने तिथे डायमेन्शन पूर्ण दिले, पण तेवढी लेंथ जरी नाही काढली तरी तो समजून जातो की इथे सेक्शन दिल्यामुळे त्याची लेंथ 244 आहे. मॅन्युफॅक्चर करताना टॉमी बार 244चाच करायचा आहे, तो समजून जातो. त्याच्यामुळे इतकंसं आपल्याला अवघड जात नाही. तर ही स्क्रू जॅकची असेंब्ली. त्याच्यानंतर हा स्क्रू जॅकचा असेंब्लीचा टॉप व्ह्यू. हे बाहेरचं सर्कल, जी बॉडीचा हा बेस प्लेट आहे ते दिसेल. नंतर हे वेगवेगळे सर्कल इथे दिसतात. हे डॉटेड 100 mm सर्कल. जे जे सर्कल आपल्याला डार्क दिसतात ते सर्कल आपण इथे ड्रॉ करायचे आहेत. हा टॉमी बार इथे इन्सर्ट होतो. हे आतले 2 सर्कल, हे कपचं सर्कल. हे कप हा जो ग्रू दाखवलेले आहेत 4 ग्रू, ते कपचा टॉप व्ह्यू दाखवलेला आहे. कळत आहे? नंतर हा जो तुमचा स्क्रू आहे, हे त्याचे 2 सर्कल येतील. हा स्क्रूचे सर्कल येतील आणि त्याच्यामध्ये एक डॉटेड सर्कल दाखवलेला आहे, म्हणजे स्क्रूचे सर्कल. आणि आतमध्ये एक डॉटेड सर्कल इथे येईल याच्या डायमीटरचं. असे तिथे वेगवेगळे सर्कल येतात. आणि इथे तुम्ही ॲक्च्युअल ड्रॉइंग केल्यावर तुम्हाला जास्त सोपं जाईल. कळत आहे? ॲक्च्युअल ड्रॉइंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला हा पार्ट सोपा जाईल. एकदम डायरेक्ट हे करताना तुम्हाला हे थोडं टफ जाईल. कळत आहे? तर ही स्क्रू जॅकची तुमची असेंब्ली होती. तर आपल्याला परीक्षेमध्ये याची असेंब्ली काढायची आणि डिटेलही काढायची आहे. तुम्ही स्केचबुकमध्ये सध्या ही असेंब्ली पण काढा, शीटवर पण काढा. शीटच्या दोन्ही साईड जरी तुम्ही यूज केल्या तरी चालतात. ही शीटच्या एका साईडला असेंब्ली व दुसऱ्या साईडला डिटेल्स. म्हणजे नो नीड ऑफ एक्स्ट्रा शीट्स. म्हणजे प्रत्येक डिटेलला वेगळी शीट, असेंब्लीला वेगळी शीट असं नाही केलं तरी चालेल. म्हणजे दोन्ही याच्यासाठी एकच शीट तुम्ही वापरल्या तरी चालेल. हे झाले तुमचे 7 पार्ट. हे झाले डिटेल्स पार्ट. हा झाला त्याचा असेंब्ली. तर परीक्षेमध्ये 2च का तुम्हाला काढायचे आहेत. हा 3D सुद्धा तुम्हाला काढायचा नाही, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज मी इथे दाखवलेला आहे. ही असेंब्ली एक तुम्हाला शीटवर काढायची आहे आणि हे डिटेल्स तुम्हाला एक शीटवर काढायचे आहे. कळत आहे? डिटेल्स आणि असेंब्ली हे तुम्हाला शीटवर काढायचे आहे. आपण पुन्हा एकदा त्याची 3D फिगर पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला ड्रॉ करताना जास्त सोपं जाईल. कारण हे समजल्यानंतर ड्रॉ करायला सोपं आहे. स्क्रू जॅकचा मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे लोड लिफ्ट करण्यासाठी आहे. या साईडने या टॉमी बारने आपण एफर्ट अप्लाय करतो आणि लोड लिफ्ट करतो किंवा लोअर करतो. म्हणजे लोड लिफ्ट करण्यासाठी किंवा लोड लोअर करण्यासाठी आपण स्क्रू जॅक वापरतो. स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट ते दाखवत आहे. हा सेट स्क्रू, वॉशर, कप. वॉशर अशा पद्धतीने ना आपल्याला तिथे फक्त याच्या प्रत्येक पार्टची 2D फिगर काढायची आहे, 3D फिगर नाही काढायची आहे. वी हॅव टू ड्रॉ ओनली 2D फिगर. हा त्याचा स्पिंडल बाहेर आलेला आहे. हा त्याचा बुश किंवा नट आपण ज्याला म्हणतो ते बाहेर आलेलं आहे. त्यानंतर ही बॉडी आहे, स्क्रू जॅकची बॉडी. ही बॉडी,
आता मी तो व्हिडिओ लावतो. ही स्क्रू जॅकची तुम्ही असेंब्ली पाहिली इथे. करेक्ट. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. हे स्क्रू जॅकचे 7 पार्ट आहेत. स्क्रू जॅकचे 7 पार्ट्स. ही त्याची बॉडी, या बॉडीची बेस प्लेट, हा कोनिकल पार्ट, इथे प्रोजेक्शन थोडं दाखवलेलं आहे, आणि हा वरचा पार्ट. हे तुमचं बुश आहे, किंवा याला तुम्ही नट पण म्हणतात. या बुशला किंवा नटला इंटरनल थ्रेड्स आहेत, इंटरनल स्क्वेअर थ्रेड्स आहेत. हा तुमचा स्क्रू आहे, किंवा याला स्पिंडल देखील म्हणतात. हा तुमचा स्क्रू आहे, याला एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड आहे. हा त्याचा हेड आहे, कळतंय. हा त्याचा कप आहे, हा कप इथे ठेवलेला आहे. हा वॉशर आहे, आणि इथे हा सेट स्क्रू आहे. आणि या टॉमी बारच्या साह्याने आपण इथे एफर्ट अप्लाय करतो. या टॉमी बारच्या साह्याने एफर्ट अप्लाय करतो, आणि इथे जे लोड ठेवला आहे ते लोड लिफ्ट करतो किंवा लोअर करतो. एवढं आपलं याचं वर्किंग आहे. आपण या दोन्ही शीट ड्रॉ कराव्यात. कळत आहे. म्हणजे आपण याची असेंब्ली पण ड्रॉ करावी आणि डिटेल्स पण ड्रॉ करावेत. हे स्क्रू जॅक, ही स्क्रू जॅकची आपण असेंब्ली पाहिली. हे स्क्रू जॅकचे डिटेलसुद्धा, असेंब्लीसुद्धा तुम्ही ड्रॉ करावी. ही असेंब्ली कळत आहे. ही असेंब्लीसुद्धा तुम्ही ड्रॉ करावी, व स्क्रू जॅकचे हे डिटेल्स पार्टसुद्धा तुम्ही ड्रॉ करावे. हे स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट आहे. तुम्हाला हे सुद्धा शीटवर आणि स्केचबुकवर दोन्हीकडे ड्रॉ करायचे आहे. सध्या काय जसं ड्रॉ करता येईल स्केचबुकवर, म्हणजे घाबरायचं नाही आहे, पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण हा विषय तुम्हाला पास करून देणारच आहे. सध्या स्टार्ट करायचा आहे. तर आपण इथे थांबू, व नंतर पुढच्या लेक्चरला पुन्हा नवीन असेंब्ली कंटिन्यू.